अमरावती शहरातील जबरी चोरीच्या घटनांवर आळा घालण्याच्या दृष्टीने माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार अमरावती शहर गुन्हे शाखेने अवघ्या 8 तासात जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणत 2 आरोपींना अटक केली असून गुन्ह्यातील मौल्यवान मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी पोलीस स्टेशन खोलापुरी गेट येथे फिर्यादी सुनील सहदेवराव पवार वय वर्ष 44 राहणार बोरज तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती यांनी तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार ते आपल्या लहान बहिणीच्या भेटीसाठी गोपगव्हाण येथे 4 चाकी वॅगन आर वाहनाने भातकुली रोड मार्गे जात असताना निळकंठ शाळेजवळ पाणी खरेदीसाठी थांबले असता 2 अज्ञात इसमांनी त्यांच्याशी वाद घालून दारूची बाटली फोडत जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, 2 सोन्याच्या बदाम आकाराच्या अंगठ्या तसेच 24,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 1,49,000 रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला। या प्रकरणी पोलीस स्टेशन खोलापुरी गेट येथे अपराध क्रमांक 326/2025 कलम 309 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला। गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी बादल नारायणराव बागवाले वय वर्ष 22 राहणार आमरे प्लॉट महाजनपुरा अमरावती, रोहित तुळशीदास रामटेके वय वर्ष 19 राहणार दत्तुवाडी महाजनपुरा अमरावती यांना ताब्यात घेण्यात आले आहे। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला। जप्त मुद्देमालात 2 तुकड्यात तुटलेली सोन्याची चेन, एकूण वजन 13 ग्रॅम 500 मिली, किंमत अंदाजे 1,80,000 रुपये, 1 सोन्याची बदाम आकाराची अंगठी, वजन 5 ग्रॅम 850 मिली, किंमत अंदाजे 77,000 रुपये, तसेच 2,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 2,57,000 रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे। सदर कारवाई माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे श्याम घुगे मुख्यालय व गुन्हे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनुने, पोलीस अंमलदार दीपक सुंदरकर, जाहीर शेख, अतुल संभे, सूरज चव्हाण, राजिक रायलीवाले, निखिल गेडाम, चेतन कराडे व संदीप खंडारे यांनी केली। काल दिनांक 17/12/2025 रोजी अमरावती शहर आयुक्तालय हद्दीतील पोस्टे खोलापुरी गेट हद्दीमध्ये रात्री 9:30 वाजेच्या सुमारास एक CRPFचे जवान सुनील सहदेवराव पवार राहणार बोरज तालुका चांदूर बाजार हे त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी गेले असता अज्ञात 2 इसमांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्याकडनं त्यांच्या गळ्यातली चेन आणि हातातली अंगठी असा ऐवज जबरीने चोरून नेला होता। या संदर्भाचा गुन्हा दाखल होता। गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 8 तासात सदरचा हा गंभीर गुन्हा अतिशय कौशल्याचा वापर करून उघडकीस आणलेला आहे। दोन्ही आरोपीला अटक करून जो मुद्देमाल गेलेला होता तो मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। फिर्यादीचा जो काही मुद्देमाल होता, एक अंगठी वगैरे, ती त्यांच्या जे 4 व्हीलर गाडीसोबत होती त्याच्यातच सापडलेली होती। जी फिर्यादीमध्ये नमूद होते की 2 अंगठ्या गेलेल्या होत्या, तर एक जी अंगठी आहे ती गाडीत सापडून बाकी सर्व मुद्देमाल जवळपास हस्तगत केलेला आहे। 2,57,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला सर, DCP रमेश धुमाळ सर, DCP श्याम घुगे सर, ACP बचाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय जलदरीतीने केलेली आहे। AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।